लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन वृत्ती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हिसा ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती तुका मने माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठाल समचरण सरोजम सांद्र नीलाबुदाबं जगनीत पाणी मंडना तरुण तुलसी माला कंदरम गंजनेत्रम सदैदौलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने गदेचा विस्तारू आणि बाबाजी सद्गुरु दास तुका नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदं निश्चमालंति वल्लभं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी गळा कुजरी काहीच नेने बोललो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा
गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती ढाला प्रस्तुत प्राप्त रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगत गोपाळ अभंगामधून सांगताय की ज्याप्रमाणे आई एखादी आई आपल्या मुलाला जन्म देते आणि जन्म दिलेली आई त्या आईचं जसं काळीज आहे तसं माझ्या संतांचं काळीज आहे आणि त्याप्रमाणे संत आहे। संत कसे तुमच्या आईचं जसं काळीज आहे घरच्या आईचं त्याप्रमाणे संतांचं काळीज आहे आणि ती संतांची उपमा कोणाला द्यायची तर तुमच्या त्या जन्मदात्या आईला द्यायची। म्हणून पहिल्या मंगल चरणामध्ये 6व्या किंवा 7व्या क्रमांकाचा हा अभंग आहे बरोबर। या जगद्गुरु तुकोबाराय सांगतात लेकुराचे हित जाणे किंवा वाहे माऊलीचे चित्त जे लेकराचं हित आहे आपल्या जन्म दिलेल्या लेकराचं जे हित आहे ते आईला कळतं आणि अशा आईला तुकोबाराय काय म्हणतात जाणे माऊलीचे चित्त आईला माहिती आहे लेकराचं हित कशात आहे आणि लेकराचं हित जर एखाद्या गोष्टीमध्ये चांगलं असेल तर ती आई काय म्हणते त्याप्रमाणे वाग किंवा त्या पावलावरती पाऊल टाकून जा। त्याप्रमाणे संतांनी सुद्धा सांगितलं आम्ही ज्याप्रमाणे सांगतोय त्याप्रमाणे पुढे चला। म्हणून आईचं आणि संतांचं काळीज कसं आहे टाळकाळी बोलत कसं आहे सारखं। म्हणून तुकोबाराय पुढे जाऊन म्हणले आईचं काळीज जसं आहे तसं संतांचं काळीज आहे। पण संत आणि आई यांच्यामधला अजून काय सांगणे तर आई कळवळ्याची जाती आणि करीला भाविन प्रीती। आईचं जसं काळीज आहे आई जशी ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती कुठल्याही प्रकारचा लाभ मनामध्ये नसताना तुमच्यावर निस्वार्थ प्रेम करणारी या जगाच्या पाठीवर या पुणे जिल्ह्यामध्ये या महाराष्ट्रामध्ये या आशिया फक्त एकच आहे कोण आहे आई। त्या आई प्रमाणे कोण आहे संत आहे। म्हणून ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती कुठल्याही प्रकारचा लाभ मनामध्ये धरत नाही। मुलाला जन्म दिल्यानंतर मुलगा आपल्याला सांभाळेल किंवा मुलाला जन्म दिल्यानंतर मुलगा आपल्याला 5-10 लाख रुपये देईल असं आईच्या मनामध्ये कधी असतंय का? मी पुढे जाऊन विस्ताराने बोलणारच असं आईच्या मनामध्ये कधी नसतंय। म्हणून पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे। 9 महिने 9 दिवस कुठल्याही प्रकारचा मागचा पुढचा विचार न करता आई आपल्या पोटामध्ये मुलाला वागवते। 1 दिवस 2 दिवस 3 दिवस चालू शकतं पण किती दिवस वागवते 9 महिने 9 दिवस। अशी जगाच्या पाठीवर एकच आहे पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे। आणि असे जे आई आहे आणि असे जे संत आहेत त्या संतांच्या पायावरती तुकोबाराय म्हणतात तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठल हा झाला अभंगाचा सविस्तर भावा बरोबर। परत कीर्तनामधून गेल्यानंतर टाळकऱ्यानं कुठे चर्चा करताना म्हणून की महाराजांनी अभंगाचा अर्थ सांगितला किंवा महाराज अभंगावरती आले असं म्हणून एक दिवसीय नामोत्सव आहे आणि वर्ष श्राद्ध आहे। मला आल्यानंतर घरच्या मंडळींनी सांगितलं पण सुनील महाराज सांगू घरच्यांना आपल्या आईबद्दल केलेलं वर्णन वेगवेगळ्या त्याच्यामध्ये तफावत असू शकते पण या ठिकाणी आल्यानंतर याच्या आजींचं वर्णन गावाने माझ्यापाशी केलं याच्यापेक्षा वेगळं काय पाहिजे। म्हणून अशा आजीच्या वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने हा भव्य दिव्य एक दिवसीय कीर्तनोत्सव आहे।
दोन मुलं आहेत आणि दोन्ही मुलांच्या नियोजनातून हा नामोत्सव या ठिकाणी चाललाय। पार्वती आजी नावाचं काय बसलेले मंडळी बोलत चला, नावाचं काय देवी, आणि आज नवरात्राचा काय शेवटचा दिवस आहे, म्हणजे आज काय विजयादशमी दसरा तुमच्या सगळ्यांच्या आयुष्यात आणि आपल्या हिंदू धर्मातील 3.5 मुहूर्तापैकी हा एक मुहूर्त आहे, बरोबर आहे। आणि असं जाणं मी वारंवार सांगतो की महाराज असं जाणं ज्याचं नशीब आहे त्यालाच मिळतं, नाहीतर एखाद्याला दोरी घेऊन जरी आजच्या दिवशी गेला, म्हणजे विनोदाचा भाग म्हणून सांगतोय, आजचा एखाद्या दिवशी दोरी जरी घेऊन गेला तर त्याला मरण यायचं नाही देवा, त्याला कोणतरी दवाखान्यात घेऊन जाईल, पण आजच्या दिवशी मरण येणं आणि आजच्या दिवशी जाणं हा पर्व दोन मुलं पार्वती साहेबराव पाटील आजींचं नाव आहे, आणि आजींना दोन मुलं आहेत, चंद्रकांत साहेबराव पाटील आणि दादासाहेब साहेबराव पाटील। दोन सुना आहेत, पद्मिनी चंद्रकांत पाटील आणि मनीषा दादासाहेब पाटील। नातवंड आहेत जवळजवळ 2 4 5 6 नातवंड आहेत, आणि सुंदर असा परिवार सोडून आजी गेल्या वर्षी याच दिवशी याच तिथीला आपल्या सगळ्यांचा निरोप घेऊन गेले। मला आल्यानंतर सांगितलं आजींचं वय कमीत कमी 70-75 होतं, पण वाघमोडे परिवारामध्ये अख्ख्या गावामध्ये आजींना तोडीस तोड नव्हती, कारण आजींचा स्वभाव एवढा गोड होता देवा की प्रत्येक जण आल्यानंतर आजींपाशी बसला की आजींचा होऊन जायचा, आणि अशी जगामध्ये कमीच माणसं असतात की ज्याचं कोण होईल, बरोबर ना। तुमच्या सगळ्यांची माफी मागून बोलतो, कधी कधी परपंचामध्ये एखादं पोरग आईचं व्हायचं नाही, बरोबर, किंवा बायको एखादी नवऱ्याची व्हायची नाही, पण एखाद्या जर माणसाला आपण चांगला लळा लावला किंवा एखाद्या माणसाने जर जगाला प्रेम दिलं तर त्यातून काय मिळतं हे उत्तम उदाहरण तुमच्या समोर एवढी संख्या आहे। आणि आज किरती मागे उत्तमाची ओरी, किरती मागे उत्तमाची ओरी, हो कोणी जर म्हणत असेल की महाराज आयुष्यामध्ये पुण्य केलं तर काय भेटतं, तर त्याला मला सांगायचं हे उत्तम उदाहरण तुमच्या समोर आहे। म्हणून तुका म्हणे का मरणेची सरे आणि उत्तम जीवरे कीर्ती मागे। आजी सुंदर परिवार या ठिकाणी मागे सोडून गेले, आणि मी माझ्या प्रत्येक कीर्तनामधून सांगत असतो की जन्माला आल्यानंतर तुम्हाला एक दिवस जायचंय, कारण या जन्माला आल्यानंतर एक लिखित लिहून ठेवलंय, अलिखित आहे, म्हणजे आपण ते कधीच पाहू शकत नाही, कारण जन्म आली आबाळ त्याची वाट पाहे काळ। तुम्ही ज्या वेळेस जन्माला आला त्यावेळेस तुमचा मृत्यू काय मृत्यू काय निश्चित आहे, निश्चित। म्हणून आयुष्यामध्ये 3 सोहळे निश्चित आहेत, सांगू जन्म सोहळा, दुसरा लग्नाचा सोहळा झाला तर, आणि तिसरा सोहळा मरणाचा सोहळा। हे 2 सोहळे तर तुम्ही चुकू शकत नाही, बाकी सोहळे तुमच्या आयुष्यामध्ये होतील का नाही मी सांगू शकत नाही, पण जन्माचा आणि मरणाचा सोहळा देवा कसा असावा, माझ्या तुकोबारायांचा सोहळा झाला जाण्याचा।
तुकोबाराई सदैव वैकुंठाला गेले, आपला देह घेऊन वैकुंठाला गेले. तुकोबारायांची एवढी कीर्ती होती. तुकोबाराय 450 वर्ष झाली तरी तुकोबाराय अजून कीर्ती रूपाने मागे. म्हणून आजींना जाणं झालं. मी सांगत होतो चिट्ठी न कोई संदेश जाने ओ कौन सा देश, चिट्ठी न कोई संदेश जाने ओ कौन सा देश जहाँ तुम चले गए. आजी गेल्या. मी सांगत असतो की हा देह आहे आणि हा देह तुम्हाला एकदा देवाने दिलेला आहे, पण देवाने देह तुम्हाला ज्यासाठी दिला ते कारण वेगळे. कशासाठी दिला माहितीये तुम्हाला देह? तुम्हाला देवी दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. तुम्हाला देह भजनासाठी दिला, पण तुम्ही कशाला वापरला? भोजनासाठी. मी पुन्हा अभंगावरती येणार आहे, पण आधी मी मरण सांगणार आहे. मरणामध्ये काय आहे, मरण कसं आहे, मरणामधून वाचायचं असेल तर काय करायचं हे मी तुम्हाला आधी सांगणार आहे. मी माझ्या अभंगाकडे वळणार आहे. मरण तुम्हाला येणारच आहे. मी मगाशी म्हणलं जन्मालिया बाळ त्याची वाट पाहे काळ. तुमचं ते आलं 5व्या दिवशी 6वीनं तुमच्या कपाळावरती काय लिहिलंय ते नशिबानं लिहिलेलं आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला देवाची आज्ञा येईल, देवाचा मिस कॉल येईल, त्या वर्षी तुम्हाला जाणं होईल. मी तर म्हणतो पूर्वी 1000 10,000चं आयुष्य होतं, बरोबर होतं ना? टाळकरी तुम्ही लय चिंतित माझ्याकडे बघताय, म्हणजे तुमच्या डोक्यावर काय वजन बिज दिले का काय? का टेन्शन आलंय तुम्हाला? मला टेन्शन आलं पाहिजे, कारण माझंही बसलंय. तसं टेन्शन तुम्हाला दिसते. टेन्शन आली कारण मी आधी सांगत होतो 10,000चं वर्ष होतं, आयुष्य होतं. 10,000हून 1000 आलं, 1 शून्य निघाला. 10,000हून 1000 आलं, 1 शून्य निघाला. त्याच्यावर 1 शून्य निघाला. 1000चं 100 आलं. आता देवाला एकच म्हणायचं, देवा काय बी कर, पण त्या 100वर 1 शून्य काढू नको, नाहीतर आम्हाला कळतं व्हायच्या अगोदर देवाकडे बोलून घ्यायचं. असंच नाही झालं पाहिजे. अल्पायुष्य मानव देह हा शब्द गणले ते अर्ध रात्र खाय. हो मध्ये बाल तो पिडारो काय भजनास उरलते पाहेगा. काय भजनास उरलते पाहेगा. हो राम राम स्मरा दे, राम राम स्मरा दे. सुंदर प्रमाण दिला. अल्पायुष्य मानव देह शतगणले ते अर्धरात्र खाय. मध्ये बाल तो पीडा रोग क्षय. काय भजनासे उरले ते पाहेगा. तुम्ही जन्माला आला आणि जन्माला आल्यानंतर तुम्ही जन्माला आला वय वर्ष 15-20 होईपर्यंत कशात गेलं? बसलेले मंडळ. तुम्ही बोलतं कीर्तन बघा. आता एक रस्ता आहे म्हणल्यानंतर गाड्या येणार जाणार, पण सारखं लक्ष तुमचं कुठं गाड्यांकर.
आयुष्य गेलं गाड्यांकडे बघून देवा, गाड्या घेऊन गोड्या घेऊन परपंच करून संपत्ती कमवून मी गेल्या कीर्तनामध्ये हवलदार महाराज गेल्या कीर्तनामध्ये मी सांगितलं की हे वर्ष श्राद्ध का करायचं, गावातली माणसं मोठं मोठं वर्ष श्राद्ध काढतात म्हणून करायचं का, वर्ष श्राद्ध का करायचं का, पाहुणे घरी बोलवायचे म्हणून करायचं का, नाही देवा. बसलेले मंडळी कान देऊन वर्ष श्राद्ध का करायचं, आपला मोठेपणा म्हणून वर्ष श्राद्ध करायचं नाही, आपल्या गावामध्ये तोडीस तोड म्हणून वर्ष श्राद्ध कधी करायचं नाही, कर्ज घेऊन कधी वर्ष श्राद्ध करायचं नाही. वर्ष श्राद्ध का करायचं, तुम्ही मंडपामध्ये बसला, आजी 75व्या 70व्या वर्षी गेल्या आणि आजींना जाणं झालं, पण बसलेले मंडळी जसं आजींना जावं लागलं तसं तुम्हाला देखील जावं लागणार आहे. तुम्ही म्हणता कीर्तन करतो काय राहिला आला नाही, मी बी जाणार आहे, मी बी जाणार आहे, पण हा विचार करायला पाहिजे की आपल्याला एक दिवस जायचंय म्हणून ह्याचा बांध कोर त्याचा बांध कोर, ह्याला माग बोल त्याला माग बोल, गावात भांडण कर, हे सगळं करण्यासाठी वर्ष श्राद्धाचं कीर्तन ऐकायचं. कारण का वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये महाराज लोकांनी वेगळं काही नाही सांगितलं तरी चालतं. मी काय लय अभ्यास असं मला म्हणायचं नाही, पण मी जेवढी कीर्तन ऐकली, मला जेवढं गुरूंनी शिकवलं हो तेवढं वर्ष श्राद्धाच्या कीर्तनामध्ये जे बसलेले मंडळी त्यांना वैराग्य निर्माण झालं पाहिजे, असं कीर्तन वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात करायचं. बसलेले मंडळी अजून एक सांगतो, मी तर तुमच्या घरी तुमच्या गावामध्ये कधी कोण गेल्यानंतर आलो नाही, कोणाला सावडायला किंवा कोणाच्या विधीला आलो नाही, पण आता काय झाले सुरेश महाराज सांगू, वर्ष श्राद्धाच्या विधीला तुमच्या दहन देण्याच्या विधीला लोक जर गेली, पुरुष वर्ग जर गेले महिला वर्ग जर गेले, तर इकडं दहन केल्यानंतर चिता जळत असते आणि यांचं लक्ष कुठं असतं माहितीये, व्हॉट्सअप मध्ये कोणाचा मेसेज आला, फेसबुकला कोणी फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, इंस्टाला कोणी आपला व्हिडिओ बघितलं, ती बघून हसतं गाला. अरे लोक भावनाहीन झाली, लोक काय झाली, भावनाहीन झाली. वैराग्य निर्माण होण्याचं ठिकाण स्मशानभूमी आहे, तिथं तुम्हाला कळलं पाहिजे. आता जर या गावातून पार्वती काकू जर गेले तर एक ना दिवस भिकाची पाटील जाणार आहे, एक दिवस धनाची पाटील जाणार आहे आणि एक दिवस भानुदास पाटील जाणार आहे. आता भानुदास कोणी असणार माझ्याकडे येऊ नका, कारण माणसाला मर तरी काय होतं, राग येतो, पण असं मरण तुम्हाला येणारच आहे देवा, ते चुकणार नाही. आगाला लाटीचे लिहिले बरोबर ना, तुमच्या ज्या कपाळावरती लिहिलेलं ते तुम्हाला या ठिकाणी गणणारच आहे. म्हणून आपण कधी कधी ऍक्सिडेंट झाल्यानंतर म्हणतो नशिबात असं नशिबात असं, पण एका दिवशी जर चांगलं झालं देवा, चांगलं झालं तर लगेच स्वतःची पाठ थापटतो, आणि जर घरचं कोण गेलं तर देवाच्या नावानं बोंबा मारतो. पण त्या देवानं आधीच सांगून ठेवलंय, मी कशाला दिलंय तुम्हाला, दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जे जे तू जोडशी नारायण नाशी जीव कशाला दिलंय, देवाला आपलंसं करण्यासाठी दिलंय. ज्या वेळेस तुम्ही आईच्या पोटामध्ये होता त्यावेळेस तुम्ही भगवंताला सांगितलं, हे देवा एकदा जर मला जन्माला घातला ना तर मी आयुष्यभर काय करीन, तुझं नाव घेईन, परपंच करीन, सगळीकडे फिरीन, पण शेवट काय करीन,
आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा नवस. देवाला सांगितलं गेल्यानंतर पोटातून आईच्या बाहेर पडल्यानंतर आयुष्यभर तुझं नाव घेईन. पुरुष वर्ग महिला मंडळ सांगू तुम्हाला, जसं एकदा आपण आईच्या पोटातून बाहेर आलोय ना, तसं आपण काय करतो माहितीये, रात्रंदिवस नुसती तळतळ. कशासाठी माहितीये सुनील महाराज? इथं भर पोटासाठी, पोटासाठी. प्रत्येकाने आपल्या पोटाला हात लावा घरी गेले. आणि किती बघा तुमच्या इतडं एवढा, तर माझं इतडं एवढंच केवढे पोट तुमचं? इथं भर पोटासाठी, पोटासाठी. पहा केवढ्या आटाटी, पहा केवढ्या आटाटी. इथं भर एवढंच पोट आहे, पण या पोटासाठी रात्रंदिवस आपण काय करतो, पळतो. पण त्या देवाला कुठंच आठवत नाही. आपल्याला देव कुठं आठवतो माहितीये? वय वर्ष 60 झालेल्या पुढं. पण माझी विनंती आहे, देव लवकर आठवावा आणि देवाला एकदा आपलं ससावं. आणि देव का जर आपला एकदा झाला, आता मागल्या काही दिवसापूर्वी दादा पडसतळचे मागल्या काही दिवसापूर्वी एक जणासोबत माझी गाडी भेटली आणि त्यांनी मला सांगितलं, मी म्हणलं कसं चाललंय, बरं आहे का, भेटत नाही तुम्ही, येत नाही तुम्ही. ते म्हणले महाराज श्वास घ्यायला वेळ नाही. काय करायला बसलेले मंडळी विसरला काय करायला वेळ नाही, श्वास घ्यायला. अरे तो श्वास जर एकदा तुझा गेला तर काय राहतंय, एकदा उदकी एकदा देवानं निस्वान मारलाय काय नाही ना काय. म्हणून जोपर्यंत आहात ना, तोपर्यंत त्या देवाला सांगायचंय, देवा देवा तुझा माझा कार्य. हा देवा तू माझ्या इथे येऊन राहा, माझ्या इथे येऊन तू राहिला की मी तुझा आणि तू माझा. बरोबर. म्हणून माझी विनंती आहे की मशानामध्ये मी सांगत होतो, मशानामध्ये लोक त्यांना विरह नाही राहिला पहिल्यासारखा. भूमी झाला प्रयत्न रूप शरीराचा भाव लक्ष्येला ठाव स्मशानाचा. रडती रात्र दिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय धर्म. फिरविला घट फोडीला चरणी दिली तिळांजली. बरोबर ना? तुम्ही ज्या दिवशी गेला ना त्या दिवशी तुम्ही या जगातून संपला. कधीपर्यंत? वर्ष श्राद्धाच्या दिवशीपर्यंत. आणि जर तुमचं नाव वर्ष श्राद्धाच्या दिवशीपर्यंत निघलं आणि तिथून पुढे जर निघलं तर समजून जा तुमचं कार्य हे खूप चांगलं होतं. माझे जगद्गुरु तुकोबाराय 450 वर्ष, माझे ज्ञानोबाराय 700-750 वर्ष झाले. पण आजही काय म्हणलं जातं, ज्ञानोबाराय कोण आहेत? ज्ञानोबाराय हे जगाचे माऊली आहे. ज्ञानोबाराय जगाचे कोण आहेत? ज्ञानोबाराय एक अशा संत होऊन गेले जे की तुम्हाला एक मार्ग दाखवून गेले आणि ज्यांनी तुमच्यासाठी काय मागितलं, पसायदान मागितलं. आता टाळकरी थोडे टाळ बारीक थोडे ज्ञानोबाराय अशा संत जे तुमच्यासाठी काहीतरी मागून गेले आणि जगाची आई झाली. बसलेले मंडळी, मी आई सांगतोय आणि मला भान आहे, माझं वर्ष वर्षाचं कीर्तन आहे, खरंच मला भान आहे म्हणून मी आई सांगणार आहे. ऐका का महिला मंडळ,
आई कोणाला म्हणायचं आणि आई कोण आहे? विठ्ठल पलपांनी संन्यास घेतलाय आणि संन्यास घेतल्यानंतर विठ्ठल पलपांच्या गुरुवर्यांनी सांगितलं तुम्हाला गृहस्थ आश्रम पुन्हा एकदा स्वीकारायला होता. गृहस्थ आश्रम स्वीकारला देवा आणि रुक्मिणी मातेशी लग्न केलं. रुक्मिणीशी लग्न केलं आणि रुक्मिणीशी लग्न झाल्यानंतर आळंदी या ठिकाणी राहण्यासाठी आले. बसलेली मंडळी चित्र डोळ्यासमोर आला. इंद्रायणीच्या काठावरती विठ्ठल पलप आणि रुक्मिणी मातेचा संसार चालू झाला. रुक्मिणी माता रुक्मिणी मातेला दिवस गेले. पहिला पुत्र जन्माला आलाय त्याचं नाव ठेवलं निवृत्तीना. दुसरा पुत्र जन्माला आला त्याचं नाव ठेवलं ज्ञानेश्वर महाराज. तिसरा पुत्र जन्माला आला त्यांचं नाव ठेवलं सोपान काका. चौथी मुलगी जन्माला आली आणि तिचं नाव ठेवलं ताई. बसलेले मंडळी सांगू या चारी मुलांच्या चेहऱ्यावर जे तेज होतं ते तुमच्या आमच्या चेहऱ्यावरती नसतं आणि एवढं तेज ते चौकाच्या चेहऱ्यावरती होतं. पण सांगू शेवट समाज आहे. समाज गाव आहे. त्या गावानं विठ्ठल पंतांना वारी टाकलाय आणि विठ्ठल पंतांनी आपल्या मुलांना स्वीकारावं म्हणून ब्राह्मण लोकांचं विद्यापीठ होतं पहिलं. त्या विद्यापीठामध्ये गेलेले आणि विद्यापीठामध्ये जाऊन मागणी करत आहे मायबाप तुम्ही माझे मायबाप आहे. एक उपकार करा माझ्या पोरांना तुमच्यामध्ये सामावून घ्या. त्यांना ब्राह्मण म्हणून स्वीकारा. तुम्ही जी शिक्षा मला द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. अवया विठ्ठल पंतानं मला केलाय त्याची शिक्षा पोरांना कशाला करताय? विठ्ठल पंत कळकळीला आले. पैठण मध्ये गया वया करतायत आणि विठ्ठल पंतांना एक निर्णय दिला जातोय. विठ्ठल पंत ऐका तुमच्या मुलांना आम्ही त्याच वेळेस सामावून घेऊ. तुमच्या मुलांना त्याच वेळेस आमच्या ब्राह्मण समाजात घेऊ ज्या वेळेस तुम्ही देहांत प्रायश्चित्त कराल. तुम्ही देह घेऊन डायरेक्ट जिवंत समाधी घेऊन टाका. काही मात्र विचार करता. विठ्ठल पलप म्हणले होय होय एवढे केल्यानंतर तरी माझ्या पोरांना तुम्ही सामावून घ्याल. लोक म्हणली होय होय पैठण वरून गावाकडे आले. आळंदी या ठिकाणी पोहोचले आणि पोरं झोपलेली महिला मंडळ एका बाजूला निवृत्ती दादा ज्ञानदेव दादा सोपान काका मुक्ताबाई चारी पोरं बघितली विठ्ठल पंतांनी आणि आपल्या बायकोला बाजूला घेतलं आणि रुक्मिणी मातेला सांगितलं रुक्मिणी मला विद्यापीठाला एक नियम दिलाय ब्राह्मण समाजानं देहांत प्रायश्चित्त करायचा. त्यावेळेस रुक्मिणी मागला पुढला विचार केला नाही कारण पती जसं सांगल तसं पत्नीने वागावं लागलं. पण पत्नी पार्वत माझ्या रुक्मिणी माता विठ्ठल पंतांना म्हणाल्या देहांत प्रायश्चित्त तुम्ही एकट्यानं जायचं नाही मी येणार. अहो पती जाईल तिकडे मी येणार आणि मी राहून करू काय? त्यावेळेस विठ्ठल पंत म्हणले आपल्या सोन्यासारखे चार लेकरं त्या लेकरांना सांभाळा. पण रुक्मिणी मातेने ऐकलं नाही आणि रुक्मिणी माता निवृत्ती दादांना उठवून बाहेर बोलवलं. घ्या 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 निवृत्ती दादांना उठवून बाहेर बोलवलं आणि निवृत्ती दादांना सांगितलं हे निवृत्ती तू सगळ्यात मोठा आहे
तू ऐक या चारी भावंडांचा सांभाळ कर. त्यावेळेस निवृत्ती झाला म्हणजे पण तुम्ही चाललाय कुठं? सगळ्या सविस्तर विस्तांत माझ्या विठ्ठल पंतांनी सांगितलं आणि निवृत्ती झाला. ठीक आहे म्हणजे सकाळ झाली, मुक्ताई उठली. मुक्ताई फक्त 4 ते 5 वर्षाची देवा आणि मुक्ताई उठल्यानंतर आई 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 करायला लागली आणि आईला आरोळ देव. निवृत्ती झाल्याने सांगितलं आपली आई देवा घरी गेले म्हणले. आपली आई देवा घरी गेले त्यावेळेस मुक्ताई म्हणली मी आणि तिला देवा घरून. अहो 4 वर्षाची पोरगी आहे, तिला देवाचं घर काय माहिती? तिला काय माहिती? एकदा देवाच्या घरी गेल्यानंतर माघारी येता नाही. माघारी ज्ञानोबा राय गावामध्ये भिक्षासाठी जाऊ लागले. लोकांनी भिक्षा घ्यावी आणि ती पायदळी तुडवावी, चोळी फाडून टाकावी. ज्ञानोबा रायाने ताटीमध्ये जावं आणि त्या ठिकाणी जाऊन आपली समाधी लावून बसावं आणि माझ्या मुक्ताईने यावं आणि ताटी वाजवावी. ज्ञानोबा राय या बाहेर, मी त्या कल्पना मागे सारा. ताटी उघडा ज्ञानेश्वरा, बरोबर? बाहेर या. तुम्ही असं करून चालणार नाही. याला म्हणतात संत. आणि या संतांनी त्यावेळेस जे सोसलं म्हणून आज आपल्याला या ठिकाणी भजन कीर्तन करता येतं, ज्ञानोबरायांचं नाव घेता येतं. अहो त्या ज्ञानोबरायांच्या नावावरती आमच्यामधील कीर्तनकार लाख लाख दीड लाख रुपये घेतात. कोणावरती? ज्या ज्ञानोबरायांना खायला दिलं नाही, ज्या ज्ञानोबरायांना पाणी पिऊन दिलं नाही, अशा ज्ञानोबरायांना लोकांनी वाळीत टाकलं होतं. म्हणून संत कोणाला म्हणायचं? माझे ज्ञानोबा. सांगत होतो ते संत झाले, ते जगाची माऊली झाले, जगाची आई झाली. ज्ञानोबांनी तुमच्या आमच्यासाठी जे मागितलंय ना ते कोणी आजपर्यंत कोणासाठी मागितलं नाही. कारण आता विश्वात मके देवी येणे वाक्य तुषारी तो शोनी मज द्यावे पसायदा. म्हणून मी सांगत होतो की संत आपली कीर्ती मागे ठेवून गेले. म्हणून तुम्ही ज्यावेळेस जाणार आहे ना त्यावेळेस आपली कीर्ती मागे ठेवून जा. कारण जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुझको आवाज देगी, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. हे जीवन आहे आणि एक ना एक दिवस एकदा त्या मालकानं सांगितलं की सोड कर. कारण भाड्याचं घर आणि खाली कर. हे जे घर आहे ना हे एक दिवस सोडायचंय. आजकालची माणसं या चेहऱ्याला काय लावतील, महिला मंडळ तर काय काय लावून जमल्या. जर खरंच त्या फेऱ्या लावलीमध्ये ताकद असते महिला मंडळ तर घरच्या मशीना एकदा 2-4 दिवस रोज बोलते की 5 पड्या लावा आणि बघा गोरी पडते का कुठं. दिखावाय नसता, वरच्या वरच्याला बोलू नका. कारण हे जे देह दिलाय या देहाची शेवट काय होणार आहे? माती होणार आहे. तुम्हाला सांगू इंदापूर मध्ये मोठी स्मशानभूमी आहे. एका बाजूला ज्याची 2 कोटीची संपत्ती होती, आपल्या इंदापूरचे मोठे शेठ म्हणतात त्यांना नाव नाही घेत, त्यांची जळत होतं प्रेत आणि त्यांच्या बाजूला भिकाऱ्याचं प्रेत जळत होतं. टायकरी ज्याची संपत्ती 2 कोटी आहे त्याचं प्रेत जळत होतं. त्याच्या शेजारी जो भिकारी होता त्याचं प्रेत जळत होतं. मला सांगा मग दोघांतल्या सोन्याची माती सोन्याची राख दोघांपैकी कोणाची झाली? दोघांची. कोणाची झाली? 2 कोटी वाल्याची अजिबात नाही. कारण शरीराची होय माती, शरीराची होय माती, शरीराची
शरीराची होय माती कोणी नाही रे सांगाती चला आपण थोडस मागे जाऊ पूर्वी मोबाईल नव्हता आणि तारवाला होता बरोबर पोस्टमन होता पोस्टमन आपल्या घरी पत्र आणून द्यायचा तवा कुठं करायचं आपल्या पाहुण्याने काय पाठवले पत्र तसं पुरुष वर्ग लक्षात ठेवा तुम्ही जसं जन्माला आलाय तुमच्या अगोदर 700 750 400 500 वर्षापूर्वी तुम्हाला एक पत्र लिहून ठेवले कोणी संतांनी झाडू संतांचे मार्ग झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग आडराणी भरले जग तुम्ही संतांनी तुम्हाला सांगितलंय आता मी तुम्हाला सांगतोय आता जागा रे बाई जागा थोर निजल्या थोर निजल्या थोर निजल्या किती लिहून ठेवलं गातो वासुदेव मी ऐका चित्त ठाई ठेवे भाव भावी ऐका कितीतरी सांगितलं उठा जागे वारे आता उठोनी पहाटे उठोनी दुपारी विठ्ठल पहा उभा विठे उठा पहाटे काय सांगितलं लवकर उठा आणि जर का मला वाटतं हे जर सांगितलं नसतं तर आपण लोकांची चांगलं वागायचं सोडून दिलं असतं जर संत नसतं तर किती अवघड झालं असतं संत नसतं तर त्या संतांनी आपण कोणतरी म्हणतो लगा लय पाप करून तर काय होतंय शेवट कर्म परत देव बघितल्यावर काय होईल म्हणतो का नाही आता मला तुमच्या मनात नाही माहिती पण तुम्ही तरी म्हणता लय पाप नको करायला देव आपला वाईट अवघड करेल नाही झाले कर्म झाले कर्म झाले त्याची भोगाले जे करणार आहे तेच होणार आहे चला या भागामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितले आई आणि मला शेवट आई सांगायची बरोबर तुमच्यावरती काही लोकांचे उपकार आहेत सांगू तुमच्यावरती या सूर्याचे उपकार आहे हा सूर्य जर नसता हा सूर्य जर नसता तर तुमचं पीक उगवलं असतं का नाही पीक उगवलं नसतं हा सूर्य जर नसता तर तुम्हाला लाईट बिल भरून तुम्ही काय झाला असता या झाला असता कुठवर लाईट बिल येते म्हणलं असतं पण सूर्याचे तुमच्यावरती काय उपकार आहेत पण ऐका ते उपकार मर्यादित आहेत 6 वाजता काय करतो आपली लाईट काय करतो ऑफ करतो कोण सूर्य आपली लाईट ऑफ करतो ते उपकार काय आहेत मुबलक प्रमाणात आणि कमी प्रमाणात तसं चंद्र रात्री काय करतो शीतल छाया देतो पण सकाळी उठल्यानंतर चंद्र काय होतो गायब होतो बरोबर दोन जणांचे आपल्यावरती उपकार झाले आपल्यावरती तिसरे उपकार कसले मंडळी आपल्यावरती तिसरे उपकार ही त्या नदीचे नदी काय देते आपल्याला पाणी देते ते कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे कुठल्या पंथाचा आहे महाराष्ट्रातला आहे का महाराष्ट्राच्या बाहेरचा आहे हिंदी काय मराठी काही बघत नाही ती नदी तुम्हाला काय करते पाणी देते ज्या वेळेस पाणी कमी असतं त्यावेळेस तुम्हाला काय करते दुष्काळ पडतो पण ज्या वेळेस पाणी जास्त होईल त्यावेळेस काय परिस्थिती होती सीना नदी सारखी परिस्थिती बरोबर ना येते का नाही सगळंच वाहून येते परांडा तालुका भूम तालुका मोहोळ तालुका काय गावांचं सगळंच गेलं म्हणून त्या नदीचे आपल्यावर उपकार आहेत पण ती नदी काय करते मुबलक प्रमाणात आणि काही स्थायिक स्वरूपामध्ये आपल्याला ती उपकार जाणवून देते तिसरे आपल्यावर उपकार आहेत त्या झाडाचे उपकार आहेत तो आपल्याला काय देतो बोलत नाहीत का काठीचे लोक सगळे पाहुणे काय देते आपल्याला ऑक्सिजन देतो ऑक्सिजन त्या ऑक्सिजन मुळे काय होतं आपण जिवंत राहिलोय पण ते बी मुबलक प्रमाणात कधी झाड तोडलं की ऑक्सिजन संपला चला आपल्यावर चौथे उपकार झाले आपल्यावरती 6वे उपकार करायचे तर आपल्यावरती 6वे उपकार संतांचे काय केलं संतांनी तुम्हा आम्हाला जागा केलं आपल्यावरती 7वे उपकार देवाचे त्यांनी काय केलं आपल्याला हा जीव दिला आपल्यावरती 8वे उपकार आहे ते आपल्या आई वडिलांचे त्यांनी काय केलं आपल्याला हा जीव दिला हा देह दिला आपल्याला जन्म दिला असेच उभा आहे त्या आईनं आपल्यासाठी काय केलं अभंगाच्या पहिल्याच्या लेकुराचे हित लेकुराचे हित
लेकुराचे हित लेकुराचे हित हो लेकुराचे हित लेकुराचे हित लेकुराचे हित हो लेकुराचे हित वाहे बावलीचे चित्त हो वाहे बावलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती ऐसी कळवळ्याची हो ऐसी कळवळ्याची सरका पुढे सरका बसू द्या म्हणून मी सांगतोय लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त आईचं काळीच कसं आहे तुमच्यावरती नितांत प्रेम करणार आहे चला बसलेली मंडळी नगर तालुक्यामध्ये एक डॉक्टर होते आणि त्यांची मुलाखत घेण्यासाठी गेले 8 वर्षाचे एक रिपोर्टर बसले आणि त्या रिपोर्टरांनी त्यांना प्रश्न केला तुम्ही जगप्रसिद्ध झाले तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर पोहोचले पण आम्हाला सांगा याच्या मागचं कारण काय तुमच्या मागचं सक्सेस कोण आहे त्यावेळेस त्या डॉक्टरांनी सुंदर उत्तर दिलं वयाच्या 15व्या वर्षी माझ्या दोन्ही किडनी फेल झाल्या आणि डॉक्टरांनी सांगितलं की काही दिवसाचे पाहुणे त्यावेळेस माझ्या आईने माझ्यासाठी त्या आईच्या दोन किडन्यांना त्यावेळेस त्यातली एक किडनी काढून मला दिली म्हणून मी आज या सक्सेस स्टेजला आहे कोणाचं काळीच आहे आईचं काळीच आहे तुम्हाला स्वतःचं काळी कोण आहे या जगाच्या पाठीवर तुम्हाला जर एखाद्या मित्राने प्रश्न विचारला मी गेल्यानंतर मला जर काय झालं किंवा माझा एखादा डोळा गेला माझा एखादी किडनी गेली तर तू माझ्यासाठी दिशील मित्राला विचार तो मित्र होय म्हण पण एकदा तुम्ही जाऊन तर बघा एकदा करून तर बघा तो मित्र म्हणा मी कधी म्हणलो मला माहित नाही पण तुमच्यावरती नितांत प्रेम करणारे आणि निस्वार्थ प्रेम करणारे कोण आहे आई आहे सबसे हो सबसे बड़ी है माँ सबसे बड़ी है हो सबसे बड़ी है सबसे बड़ी
सबसे बडी है बसलेले मंडळी म्हणतील सगळ्यापेक्षा मोठी आई आहे. नाही महाराज म्हणतील खासदार मोठा आहे, आमदार मोठा आहे, मुख्यमंत्री मोठा आहे, उपमुख्यमंत्री मोठा आहे. नाही, कोणी मोठं नाही. तुमच्या जीवापेक्षा तुमच्या आईपेक्षा या जगात कोणी मोठं नाही. विठाला एक ज्वलंत उदाहरण सांगतो महाराज. अक्रूर महाराज साखरे आमचे आदरणीय प्रेमस्नेही अक्रूर महाराज साखरे, त्यांचा हात फ्रॅक्चर झाला तेव्हा हात फ्रॅक्चर झाला. 3 महिने हात काम देत नव्हता. ऑपरेशन केलं, हातामधून वारं गेलं, कीर्तन बंद झाली. अक्रूर महाराज साखरे चिंतेत घरी बसले. अक्रूर महाराज स्वतःने आम्हाला सांगितलेला ही गोष्ट आहे. अक्रूर महाराज स्वतः घरी बसले आणि घरी बसल्यानंतर बोलता बोलता आईला म्हणाले, आई कीर्तन बंद झाली, मी महाराष्ट्रातला नामवंत कीर्तनकार आहे, माझी कीर्तन बंद झाली, मला रोज तारका येत आहेत, मला हातामुळे तारका घ्यायला येणार, मला फेटा बांधता येत नाही, मला फेटा नाही बांधता येत, मला लोकांना सांगता येईना, मला एक हात वरती घेता येईना. आई मला नको नको झालंय ग. त्यावेळेस अक्रूर महाराज साखरे, तुम्ही युट्यूबला बघितलं, ते अक्रूर महाराज साखरेंची आई त्यांना म्हणते की बाबा एक काम कर, जिल्ह्याच्या ठिकाणी चल आणि तिथल्या डॉक्टरांना विचार, या हातामध्ये माझ्या शिराकडून तुला टाकता येते. कोणाच्या आईच्या हाताच्या शिरा काढून वराला टाकता येतील का? हे म्हणाय काय लागतं? काळीच लागतं. काळी काळीच कोणाचं आहे? आईचं. जन्म दिला आईने मला, उपकार मोठा झाला, ठेच लागे माझ्या पायाला, ठेच लागे माझ्या पायाला, अश्रू येतील तिच्या डोळ्याला. ज्यावेळेस आईचं वय होतं, आई ज्यावेळेस 50-60च्या पुढे जाते ना, मी या गादीवर बोलणे एवढं मोठं नाही, कारण सगळी माझ्यापेक्षा वयाने मोठी माणसं बसले, पण बसलेली मंडळीकडे सांगू, आपण बोलता बोलता आईला बोलून जातो, तुला काहीच कळत नाही. महिलावर आपण बोलता बोलता आईला बोलून जातो, तुला काहीच कळत नाही. जर त्या आईला काहीच कळत नसतं तर तुम्हाला कळतं होय, तुमच्या काजळ डोळ्यामध्ये घालताना काजळ ऐवजी मिरची पावडर का टाकली नाही यातरी विचार. कारण आईला सगळं कळतं, सगळं कळतं. ज्या आईने तुम्हाला जन्म दिला त्या आईला काही कळणार नाही का? अहो त्या आईला सगळं कळतं, फक्त ती आई सगळं आपल्या पोटामध्ये साठवते का? कारण माझ्या पोराला मी बोलल्यानंतर वाईट वाटू नये म्हणून ती आई सगळं आपल्या पोटामध्ये साठवते. म्हणून अशी आई तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये देवानं दिली आणि ती आई आपल्यासाठी कसा विचार करते आपण त्याचा दुसरं किती आईला तुमच्याबद्दल कळवळा असतो. एका दृष्टांतामधून सांगतो तुम्हाला.
सुनील महाराज 4-5 वर्षाचा पोरगा आहे, दुसरी तिसरीला शाळेत जात आहे. बसलेले मंडळी आहे का, दुसरी तिसरीचं पोरगा आहे, शाळेत जात आहे आणि एका डोळ्यानं त्याची आई आंधळी आहे आणि शाळेत गेलेली पोरं त्याला चिडवत आहे. आंधळीचं पोरग, आंधळीचं पोरग, आंधळीचं पोरग म्हणलं की त्या पोराला काय यायची, चिड यायची, राग यायचा. पोरग घरी आल्यानंतर आईला म्हणायचं, आई मला सगळी पोरं चिडवतात, आंधळीचं पोरग, आंधळीचं पोरग, मला राग येतो. आई तुझा डोळा कसा गेला? त्यावेळेस त्या आईने सांगितलं, बाळा माझा डोळा जलमताच गेलेला आहे. आई म्हणली माझा डोळा जलमताच गेलेला आहे आणि पोरांना बोलून टाकायचं, असं नका माझी आई आंधळी, काय अडचण आहे का? नाही काय अडचण, कारण मी शाबूत आहे. ठीक आहे, मुलगा शाळेत जायचा पण रोज पोरं चिडवायची. मुलाला आईबद्दल थोडा तिरस्कार निर्माण झाला, एवढा राग यायला लागला आईला. मुलाला मुलगा 11वी 12वीला गेला, शिक्षण झालं, स्कॉलरशिप मधून बाहेर शिकण्याची संधी मिळाली, दुसऱ्या देशामध्ये गेले पोरग आणि दुसऱ्या देशामध्ये गेल्यानंतर इकडे मुलाच्या मनामध्ये राग होता. आपली आई आंधळी, आपल्याला पोरं म्हणतात आंधळीचं पोरग, आंधळीचं पोरग. पोरग थकलं होतं, लोकांनी टोमणं मारून मारून ऐकलं आणि आई वय होत चाललं होतं. आई 60-62 वर्षाची झाली. त्या मुलानं आईला महिन्यातून एकदा मनी ऑर्डर पाठवायची, म्हणजे पैसे पाठवायचे आणि आईने उधार निर्वाह करायचा. आई म्हणायची मला पैसे नको, फक्त बाळा तू एकदा गावाकडे. त्यावेळेस आई ते मुलगा त्या पत्रामध्ये लिहायचं, आई मला यायला अडचण नाही पण मला गावाला दिलेला त्रास, आज मला गावाकडे आलं की लोक काय म्हणतील, आंधळीचं पोरग आलं, काय म्हणतील, आंधळीचं पोरग आलं म्हणून मी गावाकडे येत नाही. आई पाहिजे एवढा पैसा मी तुला इकडे देतो, तू तिकडच राहा, गावाकडे काही येणार नाही. त्यावेळेस आईनं शेवट जायच्या वेळी एक पत्र गावकऱ्याकडून लिहून घेतलं. त्या पत्रामध्ये लिहिलं, प्रिय बाबू. ते पत्र लिहिलं आणि घराच्या चिवडीमध्ये ठेवलं आणि कालांतराने वय वर्ष 60-70च्या आसपास आईला जाणं झालं. बसलेले मंडळी, आई गेली, त्या मुलाची आंधळी आई वारली गेली आणि आई गेल्यानंतर तो मुलगा 10-15 वर्षांचा महाराष्ट्रामध्ये त्याचा सत्कार ठेवला म्हणून गावाकडे आला आणि घरी जाऊन बघतोय तर घर पडलेलं झडलेलं, आई गेलेली, घरामध्ये कोणी नाही. जाया काढत घरामध्ये शिरलं आणि घरामध्ये शिरल्यानंतर एक डब्बा बघतो. त्या डब्याच्या बाजूला एक चिठ्ठी ठेवलेली बघतो. चिठ्ठी कुजलेली आहे, चिठ्ठी 10-15 वर्षाची आहे, चिठ्ठी थोडी धूळ खात पडलेली आहे. चिठ्ठी घेतली आणि चिठ्ठी उघडली. त्या चिठ्ठीमध्ये काय लिहिलं होतं, प्रिय बाळा, प्रिय बाळा, ज्या वेळेस तुझा जन्म झाला त्यावेळेस तू एका डोळ्याने आंधळा जन्माला आला. ज्यावेळेस तुझा जन्म झाला त्यावेळेस तू एका डोळ्याने आंधळा जन्माला आला. आणि मग डॉक्टरांनी मला विचारलं, मुलगा आंधळा आहे, एका डोळ्यानं आंधळा आहे, काय करावं लागेल? त्यावेळेस मी मागला पुढला न विचार करता माझा डोळा तुला टाकायला लावला, तुला आंधळीचं पोरग म्हणून राग आला. तू काही दिवस माझ्याकडे आला नाही, पण बाळा मी जायच्या टायमिंगला लिहून ठेवते, तू अजून समाजासोबत नीट वाग, लोकांसोबत नीट राहा. तू आयुष्यामध्ये काय काय पडत, फक्त देवाची एकदा प्रार्थना कर. तुला जी गोष्ट लागल देव सगळ्या पुरवील, पण तू काय कर, या समाजाच्या प्रती, या लोकांच्या प्रती आपला विश्वास ठेव. असं सांगणारी कोण आहे? फक्त आई आहे. आणि ते पोरग त्यावेळेस रडायला लागलं. ते पोरग आईला म्हणू लागलं, कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागेल तुझ्या या बाळाला, 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली. एवढं 9 महिने एक लहान पोरग होतो बापू, शाळेमध्ये त्यांनी थोडी चूक केली, थोडं उलट बोललं शिक्षकाला आणि आईबद्दल मी बोलून गेलो. एका पोराला आईबद्दल आता शाळेत बोलतात, शिवीजी म्हणजे दिली शिवी. शिक्षकाने एक शिक्षा दिली, एक दगड घेतला, त्या आईच्या पोराच्या पोटाला बांधला आणि सांगितलं सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हा दगड 3-4 किलो काय करायचा, सोबत घेऊन फिरायचा.
जायचा पोरगा 1 दिवस 2 दिवस 10 दिवस 15 दिवस बाबा दगड घेऊन फिरले पण 15 ते 16व्या दिवशी त्या शिक्षकाला म्हणाला सर हे काय आपल्याला आता शक्य नाही कारण दगड किती दिवस घेऊन फिरावा त्यावेळी त्या शिक्षकाने त्याला सुंदर उत्तर दिलं पुरुष नीट ऐका जी तू शिवी त्या मुलाला दिली त्या मित्राला दिली त्या आईला कसं वाटलं असेल त्या आईने तुम्हाला त्या पोटामधून जन्म दिलाय कारण 9 दिवस त्या पोटामध्ये वागवले कसं वागवले बाबाचं तिसरं चरण पोटी भरले याचे सर्व सोयी आहे ऐसी कळवळ्याची जाती करीला भावना प्रीती बसलेले मंडळी गेली 1.5 तास झालं मला ऐकताय मी एकदाही म्हणलं नाही भगवंताचं नाम चिंतन घ्या एकदाही म्हणलं नाही टाळी वाजवा पण आता टाळी का वाजवायची आणि देवाचं भजन करायचं तुम्हाला एकदा सांगतो महाराष्ट्रामध्ये ज्यांनी हृदयाची ऑपरेशन केली ते डॉक्टर होऊन गेले तू मांडके त्यांचं नाव आहे जर कोणी घरी गेला तर युट्यूबला टाका नीतू मांडके त्यांचं अख्खं चरित्र येईल आणि त्यांनी एक पुस्तक लिहून ठेवलं त्यांनी आपलं चरित्र सांगितलं त्या पुस्तकामध्ये एक त्यांनी लिहून ठेवलं आहे का एक दिवशी नीतू मांडकेंना एक पुरस्कार जाहीर झाला 4 व्हीलर काढली नीतू मांडकेंनी हिंदू हृदय सम्राट आणि आपले सगळ्यांचे नेते बाळासाहेब ठाकरे यांच्या हृदयाचं ऑपरेशन कोणी केलं तर ते नीतू मांडके त्यांनी केलं बरं का हे जर तुम्ही युट्यूबला टाकलं तर सगळे त्यांनी केलं आणि ते लिहून ठेवतात एक दिवशी पुरस्कार घेण्यासाठी चाललो होतो पुरस्कार घेण्यासाठी चाललो असताना तो पाऊस येत होता ड्रायव्हर गाडी चालवत होता मी मागे बसलो होतो पाऊस एवढ्या जोरात येत होता की रस्त्याची झाडं पडून रस्त्यावर पडली माझी गाडी स्टॉप झाली ट्रॅफिक मध्ये अडकली मी माझी गाडी घेऊन पुढे जाऊ शकलो नाही एक टू व्हीलर वर आला मी त्याला हात केला तो थांबला मी त्याच्या टू व्हीलर वर बसलो पाऊस एवढा भयानक होता 2 तास प्रवास झाला बापू तरी ते ठिकाण काय जवळ येईना आणि ते ठिकाण जवळ येत नसल्यामुळे पाऊस जोरात लागायला लागला मग मी ठरवलं रस्त्याच्या कडेला गाडी घ्यायला लावली एका घरावरती थाप टाकली थाप टाकून तिथं विचारलं घरात कोणी आहे हे फास्ट घेतलं घरात कोणी आहे त्यावेळेस माऊलीनं दार उघडलं ती माऊलीच्या लक्षात आलं पावसामुळे कोणतरी गृह असतं आपल्याकडे या ठिकाणी आलेला आहे त्यांना निवारा दिला पाहिजे आणि त्यावेळेस ती माऊलीच्या हातामध्ये एक ताट होतं माऊलीने सांगितलं माझी 2 मिनिटं पूजा होईपर्यंत तुम्ही या ठिकाणी बसा नीतू मांडके बाजूला जाऊन बसले आणि मोठ्या आवाजानं त्या लहान त्या आईचं मुलग लहान मुलग 1-1.5 वर्षाचं मुलग मोठ्याने रडू लागलं त्यावेळेस नीतू मांडके त्या आईकडे गेले त्या आईला मोठ्याने बोलू लागले कळू लागले कळतं का नाही तुला मुलाची आई का कोण आहे मुलगा एवढे जोराने रडतोय तुला कळत नाही का त्यावेळेस ताट बाजूला ठेवलं त्यावेळेस ती आई ते नीतू मांडकेला सांगू लागली आई का मला तुम्ही कोण आहे माहित नाही तुम्ही फक्त मला काय झालं या ठिकाणी घर वाजवलं मला जागा मागितली मी तुम्हाला जागा दिली पण ऐका गेल्या 15 वर्षानंतर मी 90 केल्यानंतर हे पोरग माझ्या जन्माला आलं पण कर्म संयोगानं बापू जे कर्म केलेलं आहे त्या कर्मानं हे पोरग याच्या हृदयावर एक होल आहे छिद्र आहे आणि डॉक्टरांनी सांगितलंय कधीही काही होऊ शकते ऑपरेशन करून घ्या पण या सांगू माझी परिस्थिती गरीब आहे आणि मी कुठल्या डॉक्टरकडे जाऊ शकत नाही बारक्यासारख्या डॉक्टरांकडे गेली त्यांनी सांगितलं या महाराष्ट्रामध्ये मोठे डॉक्टर आहेत आणि त्या डॉक्टरांकडे जर गेला तर हृदयाचं ऑपरेशन होऊ शकतं त्या डॉक्टरांचं नाव म्हणजे नीतू मांडके टचटच जागेवर उभे राहिले आणि जागेवर उभे राहिल्यानंतर नीतू मांडके थरथर कापायला लागले आणि त्या बाईला सांगितलं त्या आईला सांगितलं माते आई मला माहित नाही मी या घरात आलो पण तू जेवढे दिवस देवाची सेवा केली त्याचं फळ मिळालं तो नीतू मांडके तुझ्या समोर उभा आहे म्हणून नामचिंतन का करायचं तर देव कोणत्या नाही कोणत्या स्वरूपात तुमच्याकडे येणार तुम्ही खरं धरा खोटं धरा आम्ही अंधश्रद्धा पसरवतो अशा काय भाग नाही कारण जर आपल्याला अडचणीच्या काळामध्ये कोणी मदत केल्यानंतर आपण काय म्हणतो कोणासारखा आला देवासारखा आला त्याला देव म्हणाय काय अडचण आहे काय कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये काय देव आहे म्हणून त्या देवाचं एकदा भजन करायचं कसं आवडीने करायचं सर्वांनी हात वरती घ्या पुरुष वर्ग महिला वर्ग हात वरती घ्या
हा राव द्या विठो रघुमाई ऐसी कळवळवाची जाती करीला भावे प्रीती पोटी भार आहे त्याचे सर्व सोयीस आहे ऐसी कळवळवाची जाती करीला भावे प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतानवरी ओझे ऐसी कळवळवाची जाती करीला भावे प्रीती म्हणून गेली 2 तास झालं 1.5 तास झालं तुम्ही मला या ठिकाणी ऐकताय झालेली सेवा या ठिकाणी मी सर्वांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो आज वर्ष कोणत्या निमित्ताने मला भान आहे आईचं वर्ष जी आई आपल्यासाठी रात्रंदिवस काबड कष्ट करते कुठल्याही प्रकारचा मनामध्ये काही लाभ मनामध्ये ठेवत नाही बापू आई सारखा लाभ मनामध्ये न ठेवणार कोण आहे तर या जगाच्या आई आणि ती आई जर व्यवस्थित सांभाळली किंवा आईचा सांभाळ केला तर वृद्ध आश्रमाची गरज पडणार नाही आपल्या आईला कधी एकटं सोडू नका कारण त्या आई तुम्हाला कळते होय एकटं सोडले का तुम्हाला जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत सोबत ठेवले नाही आणि म्हणून त्या आईला जोपर्यंत आई आहे तोपर्यंत सोबत ठेवा बसलेली मंडळी मला दुसरीची आई सांगता येत नाही पण तुम्हाला खरं खोटं नाही सांगत मी नारदाच्या गादीवरती मला माझ्या कीर्तनातून माझी आई आठवते ज्या दिवशी माझं वर्षश्राद्ध एखाद्या आईचं असतं त्या दिवशी मला आई नेहमीच आठवते कारण बापाचं प्रेम आपल्याला दिसून येतं आईचं प्रेम पण दिसून येतं आजही माझी आई 200-250 रुपयाला जाते बापू माझ्या घरी परिस्थिती दादाला माहिती आहे पाठीमागे दादा खूप काबाड कष्ट केले माझ्या घरचे माझ्या आई आणि मला आईचं कष्ट एवढं दिसतं माझी आई 200-200 रुपये आजही कामाला जाते माझा बाप अजूनही दुसऱ्या सालानी ज्यावेळेस मला काही कळत नव्हतं आजही माझा बाप काय दुसऱ्याची आई सांगून स्वतःचा बाप एवढा स्वतःच्या आईचं एवढं मोठं गोष्ट आहे मला ते दिसते आजही माझी आई 200-200 रुपयाच्या रोजानं कामाला जाते आणि जेवढा काही पैसा लागतो ना बापू माझी आई मला पुरवते बाळा तू चाल तुला काय कमी पडते मला फक्त सांग मला वाटतं या जगाच्या पाठी माझ्या मागे सगळ्यात मोठा माझा आधार कोण आहे माहिती आहे माझी आई आणि माझा बाप मित्र नंतर पाहुणे रावळे नंतर पण मला जिथपर्यंत माहिती आहे तिथपर्यंत माझी आई माझ्या सोबत आणि आजही बापा रोज कार्यक्रमावर जाताना मला रात्री जाताना 2-2-3-3 वाजता माझी आई बाहेर झोपलेली असते आणि आई ज्यावेळेस मी घरामध्ये येतो त्यावेळेस माझी आई मला विचारते कार्यक्रमाच्या ठिकाणी जेवला नसला जेवला तर टोपल्यात हाताने घेऊन खा एवढं म्हणणारी तरी कोणतरी आहे आणि पुरुष वर्ग मी तुमच्यापेक्षा मगाशी खूप लहान आहे पण तुमच्या आयुष्यात एक असं एक व्यक्तिमत्व देवा आणि असं एक पात्र देवानं पाठवलं जे की परत मावळेला सूर्य पुन्हा येईल मावळेला चंद्र पुन्हा येईल पण एकदा माती आड गेलेली आई पुन्हा येणार नाही मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो हा जगाचा बाजार आहे पुणे मुंबई दिल्ली महाराष्ट्र कितीतरी ठिकाण आहेत जिथे सगळं भेटतं
मोहन महाराज सगळं भेटतं, काही भेटत असं नाही. हा साऊंड नाही गेलं साऊंड भेटत, आपल्यासारखी माणसं कामाला आणायची म्हणलं कामाला आणता येतील, पण त्या ठिकाणी आई बाप भेटत नाही. आई बाप भेटण्यासाठी काय करावं लागतं? आई बाबाच्या पोटी जन्माला यावं लागतं. त्यावेळेस आई बाप भेटतात आणि आई बाप ऐकवण्यासाठी काय करावं लागतं? आई बाबाचं ऐकावं लागतं, त्यांचा सांभाळ करावा लागतो. मी एका सांगतो माहितीये का, अकलूज आमच्या जवळ आहे, लई जवळ, मग आपल्या काठीमध्ये कोणी नाही, पण त्यातलं जर कोणाच्या आई वडील असतील पाहुण्याला उद्या जाऊन ते माघारी घेऊन येतील. आता बरेच म्हणतात महाराज लोकांचं काम काय आहे, महाराज लोकांचं काम काय, त्याचा धंदा नाही सांगायचा, आमचा धंदा नाही सांगायचा. आम्हाला काय सांगावं लागतं तुम्हाला, आमचा धंदा नाही ना, कसा का सांगायचं आम्ही तुम्हाला, कारण तुम्ही दिशा आणि म्हणून तर मी मगाशी म्हणलं संत हे पोष्टमनाचं काम संतांनी केलं आणि त्यानंतर कीर्तनकारांनी त्या पोष्टमनाची जागाच घालवली आणि तुम्हा मला जागा करण्याचं काम कोण केलं, तर या कीर्तनकारांनी केलं. तुम्हाला सांगू, अजून सांगतो, मी कीर्तनकारांचं महत्व वाढवते अशा भाग नाही, थोडा आवाज ठेवा. तमाशाचा समाज किंवा तमाशाला बसणारी लोक जर कीर्तनात निवडवली, कीर्तनकारांना इंदुरेकर महाराज आमचे ढोक बाबा सगळ्यांनी या ठिकाणी कीर्तन केली, त्यावेळेस त्यांचा खूप मोठा त्याग आणि त्याग आतापर्यंत आहे. म्हणून आज वारकरी संप्रदाय टिकलाय, म्हणून वारकरी संप्रदायाला कुठेतरी बंधन आहे, म्हणून मला आज बंधन आहे की आज फक्त आईविषयी बोलायचं आहे. आणि अशा आईविषयी मला आता महाराजांनी सांगितलं की तुम्हाला एक गाणं या ठिकाणी म्हणायला लावलंय. तसं मी कीर्तनामध्ये लोकांना समजण्यासाठी किंवा ऐकण्यासाठी चांगला असावं तेवढं घ्यावं. आता सगळे वारकरी तशी गाणं म्हणण्याची माझी वृत्ती नाही, खालचे जुने वारकरी, पण चांगला असेल ती घ्यावं. कारण आपण बाजारामध्ये गेलो शिल्क घेतो, नाश्ता घेतो, शिल्क म्हणून शिल्क सादर करतो. आई माझी मायेचा सागर दिला तिने आई वडील माझे थोर काय सांगू त्यांचे उपकार, जीवनाच्या किती असतं त्यांचा आई माझी आईचं काळी मी तुझ्यासाठी जीवन जाळी रे बाळा, तुने नाही पाणी पाजली, मेल्यावरती रडतो कशाला, उगीच ताण नको देऊ कशाला, नको देखावा दाऊ जगाला, मोडला नाही कधी रुपया तुझा, मी तुला पाहून डोळे लावले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. पुष्प फुलाने आईने काय सांगितलं, शेवटची तिरडी ना, ती तिरडी काय केली, पुष्प फुलाने सजविली डोली, शेवटी अंगुठ्याचे पाणी मी प्याली, मी तुला पाहून डोळे लावले रे बाळा, तुने नाही पाणी पाजले, मी तुझ्यासाठी जीवन जाळी रे बाळा, तुने नाही पाणी पाजले. तुम्ही जाता जाता एकच माझं वाक्य घरी घेऊन जावा, बाकी कीर्तनातून काय नाही निघालं तर चालेल, एवढं फक्त लक्षात घेऊन जावा. आई हे सर्वस्व, आई हे सर्वस्व, आई हे तुमच्या जीवनाचा आधार आहे आणि आई हे तुमच्या आयुष्यात दिलेलं देणगीचं पुस्तक आहे, ते नीट वाचा. ज्ञानेश्वर माऊली म्हणून
गेली 1.5-2 तास झाले मला ऐकताय बरोबर 12 वाजता 5 मिनिटांनी आपण फुले टाकणार आहे बरोबर 12 वाजता तुम्ही सगळ्यांनी घड्याळ जरी बघितलं तरी पण इकडे आम्हाला लक्षात येतं बरोबर 12 वाजता कारण प्रत्येकाच्या मागे कामं असतात आणि जास्त कीर्तन लांबवणं बापू मला ते आवडत नाही त्या दिवशी कीर्तन ते बी काय झालं उशिरा चालू झालं आज बरोबर 10 ला पडली बरोबर 10 ला चालू झाले म्हणून बरोबर 12 वाजून 5 मिनिटांनी संपवणार आहे म्हणून या कीर्तन सेवेसाठी मला ज्या ठिकाणी आमंत्रित केलं ते मोहन महाराज या ठिकाणी मोहन महाराजांसाठी एकदा जोरदार टाळ्या मोहन महाराज हवलदार त्यांनी माझं कीर्तन बापू त्या ठिकाणी ऐकलं गेल्या 2-4 महिन्यापूर्वी तुमच्या गावामध्ये झालं तिथं ऐकलं आणि तालुक्यातल्या लोकांना संधी द्यायची तसं मी काही लय मोठं कीर्तन करणार पण त्यांचं म्हणणं आहे तालुक्यातल्या लोकांना संधी द्यायची म्हणून त्यांनी मला या ठिकाणी बोलवलं नेहमी तुमच्या ऋणामध्ये राहील कारण काठी म्हणलं की मोठे मोठे कीर्तनकारांना मोठी मोठी पाकिट अशी एक मन तालुक्यात निर्माण झाली आहे काठी म्हणले की मोठी मोठी पाकिट आणि मोठे मोठे कीर्तनकार तसं मी साहेब छोट्या पाकिटाला पार लय छोट आम्ही मागत बी नाही मागितलं आणि का सांगता माहिती अधिकाऱ्यांना सांगतो काही लोक कीर्तनामध्ये सांगतात आम्हाला काय नको काय नको आणि बाबा ठरवायच्या आधी हा उसळा नाही एवढ्यात नाही होत लय मोठा खर्च आहे डिझेलचा सुद्धा दुसरा कुठला खर्च नाही तुम्ही जर निस्वार्थीपणाने जर बापू सेवा केली तर मी आज या पदावर माझे रोज कार्यक्रम आहे रोज कीर्तन आहे होम मिनिस्टरचे कार्यक्रम माझे महाराष्ट्रभर चालू आहेत कुमार शिंदे नावाने YouTube इंस्टाला पेज आहे जर कोणाला बघायचे असतील होम मिनिस्टर नावाने माझे 22 तारखेपासून आजपर्यंत रोज कार्यक्रम आहे आणि ते कार्यक्रम करून रोज सकाळची 10 ते 12 कीर्तन हे कशामुळे माहिती फक्त आणि फक्त माझ्या आईवरचे बापावरचे जे माझं प्रेम आहे किंवा त्यांचं माझ्यावरती जे उपकार आहे त्यातून आणि ते देवाने मला देणगी म्हणून झालेली सेवा सर्वांच्या चरणी या ठिकाणी समर्पित करतो या ठिकाणी पकवा जरा बेडशीटचे बापू आपण त्यावेळी म्हणलो होतो बाहेरचे कलाकारांना मोठी मध्ये करायचे नाही आपल्या तालुक्यातले कलाकार आहेत बसलेली मंडळी फक्त शेवटचे 2 मिनिटं द्या कलाकारांची ओळख करून देतो पकवाजाला बसलेला पोरगा बेडशीटचा आहे आपल्या जवळ संग्राम महाराज उमरे नाव किती सुंदर पकवाज वाजवला एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी टाळे एक तांडा वाजवा ना आणि पाठीमागे जी शूटिंग दिसते तुम्हाला मी कीर्तनामध्ये शूटिंग आधी बाबा करत नव्हतो कारण आळंदीला शिकून आलो शिकवलं होतं तिकडं असं करायचं नाही तसं पण याशिवाय प्लॅटफॉर्म नाही आणि नेहमी माझ्या कीर्तनामध्ये आता तुम्ही माझी कीर्तन टाकली तर 10 ते 12 कीर्तन या माणसाने माझी शूट केली मला महाराष्ट्रात पोहोचवण्याचं काम या सहदेव महाराज यांनी केलं आणि त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वडापुरी गावचे वडापुरी गावातले आता इकडे ज्यांचं गायन तुम्ही मगाच्या धरून ऐकताय छान वाटतंय ना कालटाल नंबर 1 चे आपले प्रसाद महाराज पाटील एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुंदर गातात या बाजूला जर बघितले काळकुळे महाराज रेंडणीचे काय काय करताय का आपल्याकडे नाही रेंडणीचे कीर्तनकार आहे इकडे पलीकडे बघितलं औसरचे कीर्तनकार सुनील महाराज जगताप जे की माझ्या कीर्तनात असतात पलीकडे बघितलं पाटणगावचे टाळकाळे रेड्याचे टाळकाळे जाधववाडीचे टाळकाळे राहिले का कोण काठीचे टाळकाळे पडस्तरचे देऊन आलेले पिंपरीहून माझ्या गावाकडून आले टाळकरी सगळे टाळकरी सर्वांच्या चरणी आणि माझ्या मागे पडलो मी फिरायला गेलो तर सांभाळायला कोण आहे हा चोप फक्त देऊन अभिदादा तुम्ही आला म्हणून गावचे सर्व राजकीय लोक आले गावचे सर्व सरपंच उपसरपंच गावचे ज्येष्ठ नेते सगळे जण आले म्हणून सर्वांच्या चर्चेत या ठिकाणी सेवा समर्पित करतो आणि आपल्यातून जे थोडं थोडं पुण्य जे आपण फुलाचा कार्यक्रम करणार आहे तो कशासाठी तर आपल्यामधून थोडं थोडं जे पुण्य राहावं आपल्यातून थोडं थोडं पुण्य हे पार्वती काकूंना मिळावं म्हणून या फुलाचा कार्यक्रम असतो तो फुलाचा कार्यक्रम यासाठी भगवंता आमच्यामधून आमच्या पार्वती काकू तुझ्याकडे आल्या त्यांना तुमच्या चरणाजवळ जागा द्या एवढीच विनंती भगवंताजवळ करायची आणि सेवेला या ठिकाणी पूर्णविराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज तुकाराम तुकाराम तुकाराम